आज काय विशेष या बातमीपत्रात आपण सुरुवातीला पाहूया लक्ष वेधून घेणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या सेटची केलेली तोडफोड। कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंबाबत एक गाणं तयार केलं। हे व्यंगात्मक गाणं होतं आणि या गाण्यातून एकनाथ शिंदेंची बदनामी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय। संतप्त शिवसैनिकांनी खालच्या द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधल्या शोच्या सेटची तोडफोड केली आणि या प्रकरणामध्ये आता शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांना ताब्यात घेतले। 40 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि हॉटेल परिसरामध्ये पोलिसांनी आता बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केलाय। या बातमीकडे आपलं लक्ष कायम असणार आहे। आज तर दुसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे अधिवेशनातून विधिमंडळात आज अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे आणि अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाचे दर, निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासनांची पूर्तता न होणं यासह इतर प्रश्नांवरून विरोधक सरकारला आज घेरण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज अधिवेशनामध्ये नेमकं काय होतं ते आपल्याला पाहायचंय। तर तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे प्रशांत कोरटकर संदर्भातली। प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये कोरटकरच्या या जामीन अर्जावर सुनावणी असेल। प्रशांत कोरटकरला जामीन मिळणार की त्याला अटक होणार हे आज कळणार आहे। कॉमेडियन कुणाल कामराच्या शोच्या सेटची शिवसैनिकांकडून तोडफोड, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील वादग्रस्त गाण्यावरून राडा। औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरात प्रतिबंधात्मक आदेश लागू, सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई। किल्ले रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, संभाजीराजे छत्रपतींची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी, समाधी हटवण्यासाठी सरकारला 31 मे पर्यंतचा अल्टिमेटम। प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी, दिलासा मिळणार की अटकेची टांगती तलवार कायम राहणार याकडे लक्ष। विधिमंडळात आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा, कायदा सुव्यवस्था, शेतकरी कर्जमाफीसह विविध मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। पदे आणि निधी वाटप धोरणावर महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये एकमत, जिल्हा नियोजनाचा 30% निधी पालकमंत्र्यांसाठी राखीव। एक खोक्या काय घेऊन बसलात, विधानसभेत सगळे खोक्याभाईच भरलेत, राज ठाकरेंच्या खळबळजनक विधानानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। इस्रायलचे दक्षिण गाझा पट्टीत हवाई हल्ले, हमासच्या वरिष्ठ नेत्यासह 19 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू।